शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे रविवार आणि मी माझ्या पुतण्याला घेऊन चाललो आहे आरेगोलीत राऊंड मारायला. आणि छान असं ऊन आहे, थोडी गरमी आहे, पण ठीक आहे, बाईकवर एवढं काही गरम लागत नाही. आणि ओम शिकतोय गाडी चालवायला. खूप छान प्रकारे तो रेस देतोय गाडीला आणि त्याला खूप मजा येते. आणि पाहू शकता माझ्या बाजूने एक कपल चाललं आहे, ते त्याला बघतायत तो गाडीचा रेस देतो. तर त्यांनी त्याला हाय पण केलं आणि थम्सअप पण केलं, फ्लँकीस दिली. आणि ओमला जेव्हा फ्लँकीस द्यायला सांगितली तेव्हा त्यांनी त्यांना जेवलं का विचारलं, तुम्ही बघू शकता आता. तर ते पण खूप हसले. आणि आम्ही असंच पुढे गेलो आरे कॉलनीमध्ये थोडं, आणि बाजूला तुम्ही न्यूझीलंड हॉस्टेलचा रस्ता बघू शकता, ग्राउंड. पुढे जाऊन आता आम्ही थोडंसं एक राऊंड म्हणून परत येऊ. आणि रस्त्यात अजून एक आम्हाला क्यूट असा पप्पी भेटला, तो याच्या मालकाबरोबर की राऊंड मारत होता. थोडं ओमला पण थोडं इंट्रोडक्शन करायला थांबवलं म्हणजे पप्पी बरोबर. तर पप्पीला पण ते जेवला का विचारत होता, पप्पी याच्यावर भुंकायला लागला अक्षरशः. तो बघा. आपल्या मिनी ब्लॉगला असंच सपोर्ट करा, प्रेम द्या. लवकरच नवीन नवीन ब्लॉग आणू, छोटे छोटे मिनी, आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्हाला धन्यवाद. शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे रविवार आणि मी माझ्या पुतण्याला घेऊन चाललो आहे आरेगोलीत राऊंड मारायला. आणि छान असं ऊन आहे, थोडी गरमी आहे, पण ठीक आहे, बाईकवर एवढं काही गरम लागत नाही. आणि ओम शिकतोय गाडी चालवायला. खूप छान प्रकारे तो रेस देतोय गाडीला आणि त्याला खूप मजा येते. आणि पाहू शकता माझ्या बाजूने एक कपल चाललं आहे, ते त्याला बघतायत तो गाडीचा रेस देतो. तर त्यांनी त्याला हाय पण केलं आणि थम्सअप पण केलं, फ्लँकीस दिली. आणि ओमला जेव्हा फ्लँकीस द्यायला सांगितली तेव्हा त्यांनी त्यांना जेवलं का विचारलं, तुम्ही बघू शकता आता. तर ते पण खूप हसले. आणि आम्ही असंच पुढे गेलो आरे कॉलनीमध्ये थोडं, आणि बाजूला तुम्ही न्यूझीलंड हॉस्टेलचा रस्ता बघू शकता, ग्राउंड. पुढे जाऊन आता आम्ही थोडंसं एक राऊंड म्हणून परत येऊ. आणि रस्त्यात अजून एक आम्हाला क्यूट असा पप्पी भेटला, तो याच्या मालकाबरोबर की राऊंड मारत होता. थोडं ओमला पण थोडं इंट्रोडक्शन करायला थांबवलं म्हणजे पप्पी बरोबर. तर पप्पीला पण ते जेवला का विचारत होता, पप्पी याच्यावर भुंकायला लागला अक्षरशः. तो बघा. आपल्या मिनी ब्लॉगला असंच सपोर्ट करा, प्रेम द्या. लवकरच नवीन नवीन ब्लॉग आणू, छोटे छोटे मिनी, आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्हाला धन्यवाद.